नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. स्मार्ट मीटर सक्तीत थांबवा अन्यथा आंदोलन छेडू, वंचित बहुजन आघाडीचा इशारा. हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेच्या वतीनं स्मार्ट मीटर सक्तीविरोधात महावितरणला निवेदन देण्यात आलं. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी नागरिकांवर दबाव टाकणे, वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा देणे आणि भीतीचे वातावरण निर्माण करणे तात्काळ थांबवावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे ते काढून तेथे पूर्वीच्या पद्धतीचे मीटर बसवण्यात यावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी अशफाक देसाई, दादासो काशीद, राहुल धुळे, अविनाश धुळे, नूर मोहम्मद खतीब, अमोल धुळे, सुरेश कदम, सतीश कुरणे, अक्षय लोखंडे, आकाश तिवडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून नागरिकांच्या भावना व मागण्या याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संदीप कोले. कंपनी लिमिटेड शाखा हेरलेच्या या कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलेलं आहे. या महाराष्ट्र शासनाच्या विद्युत विभागानं सर्वसामान्य ग्राहकांना या ठिकाणी अडचणीत आणण्याचं काम या विद्युत वितरण विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे. सर्वसामान्य लोकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता जबरदस्तीने त्या ठिकाणी गावामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. याचे तोटे बरेच आहेत. या ठिकाणी जवळजवळ जे जुने मीटर आहेत ते परस्पर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचं काम या ठिकाणी महावितरणाचे लोक या ठिकाणी करत आहेत. आज आम्ही साहेबांना विनंती केली आहे की स्मार्ट मीटर बसवण्याचं काम तात्काळ थांबवावं आणि या आधीचे जे स्मार्ट मीटर लोकांना बसवण्यात आलेले आहे ते काढून घ्यावं अशी विनंती आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि मला खात्री आहे की महावितरण त्या ठिकाणी कारवाई करेल, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या जवळच्याच काळात ते सर्व स्मार्ट मीटर या ठिकाणी बसले काढून आणून महावितरणाच्या दारात या ठिकाणी टाकले जातील आणि सामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसू नये म्हणून एक मोठं आंदोलन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही उभं करू. जे काम या ठिकाणी महावितरणाचं चालू आहे ते काम त्या ठिकाणी त्यांनी थांबवावं आणि सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी महागाईच्या जीवनामध्ये एक सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाचा जगण्याचा अधिकार त्या ठिकाणी द्यावा. आताच आम्ही या ठिकाणी एका व्यक्तीचं बिल बघितलं की सरासरी त्याचं 1500 रुपये बिल येत होतं. आता अचानक स्मार्ट मीटर बसवल्यामुळं ते 3000 पर्यंत बिल या ठिकाणी गेले आहे. हा अन्याय या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी बघत आहे आणि कोणी जनता रस्त्यावर उतरायला केव्हाही या ठिकाणी तयार आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो की हे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम त्यांनी थांबवावं, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठं जन आंदोलन ग्राहकांच्या सहित या ठिकाणी शिर्ले ग्रामपंचायतच्या वतीनं परवाच्या गावसभेमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात गावसभेचा सक्ती करून असा ठराव पास झालेला आहे. सर्व नागरिकांचा रोष ह्या स्मार्ट मीटरबद्दल आहे. स्मार्ट मीटर बसवल्यामुळं लोकांचे वीज बिल जास्त यायला लागले आहे व अचानक मीटर बंद पडल्यामुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर स्मार्ट मीटर बसवू नये अशा पद्धतीचा गावसभेचा ठराव झालेला आहे आणि तो आता NSDकडे आम्ही देत आहोत. जे आता स्मार्ट मीटर बसवलेले आहेत ज्यांची बिलं जास्त आलेली आहेत, मागील बिलाची तफावत जी आहे ती पाहून ते मीटर काढून घेण्यात यावे अशा पद्धतीचा देखील या ठिकाणी ठराव झालेला आहे. महावितरणनं हे स्मार्ट मीटर जे आता चालू केलेलं आहे त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारचे आदेश सांगतात, परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ऐच्छिक हा विषय सांगितलेला आहे. वास्तविक त्यांनी औद्योगिक क्षेत्र व जे व्यावसायिक क्षेत्र आहेत त्यांना स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सांगितलं आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून महावितरणनं हे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू केलं आहे ते त्वरित थांबवण्यात यावं. वास्तविक ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणचे पोलचे काम राहिलेले आहेत, पोल पडण्यात आलेले आहेत किंवा पडू लागलेले आहेत. जर तर सिंगल ताराचं काम पेंडिंग आहे, DPची कामं पेंडिंग आहेत, लाईटची जी दुरुस्ती आहे ती बरीच ठिकाणी पेंडिंग आहे. अशा दुरुस्तीची कामं प्राधान्य न देता त्यांनी स्मार्ट मीटरला प्राधान्य देऊन गावाला त्याचबरोबर सर्व वीज ग्राहकांना वेठीस धरण्याचे जे काम केलेलं आहे ते त्वरित थांबवण्यात यावं असं मी हेरले ग्रामपंचायतीच्या वतीनं विनंती करतो.
तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.